संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथील दुकान व घरफोडीची घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा चिंचोली गुरव येथे 1 ऑगस्ट 2024 रोजी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एका पाठोपाठ 3 ठिकाणी घरफोड्या करत लाखो रुपयांचं सोने नाणे यासह रोख रक्कम लंपास केली असल्याची घटना घडली आहे। हे अज्ञात चोरटे झोपलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारणी करत असल्यामुळे झोपलेल्या व्यक्तींना गुंगी येत आहे, त्यामुळे घटना लक्षात येत नसल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे। काही घरफोड्या घटनेमध्ये घरातील व्यक्तींवर स्प्रे मारल्यामुळे अनेकांना जागच आले नसल्याचं देखील त्या व्यक्तींकडून सांगितलं जात आहे। संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथील बागतवाडी रस्त्यालगत वास्तव्यास असणारे बबन भीमराज गोडगे यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत उचकापाचक करून अंदाजे 4 तोळे सोने लंपास केलं असल्याचं सांगितलं आहे। तर दुसऱ्या घरफोडी घटनेमध्ये नाना त्र्यंबक गोडगे यांच्या इंद्रप्रस्थ बंगल्यात चोरट्यांनी लक्ष करत कपाटात असणारे 3.5 तोळे सोने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले, तर त्यांच्या जवळच हाकेच्या अंतरावर असणाऱ्या संतोष राधाकिशन गोडगे यांच्या घराच्या खिडकीचं ग्रिल तोडून घरातील सामान बाहेर घेत उचकापाचक करून 2 तोळ्याची पोत तसेच एक चैन व जोडवे असे 2 ते 3 हजार रुपये चोरून नेत चोरट्यांनी पोबारा केला आहे। जवळपास 8 ते 10 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चिंचोली गुरुवमधून लंपास केल्याने शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। परिसरामध्ये वारंवार अशा प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील आता नागरिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे। पोलिसांनी सदर अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन आम्हाला योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी येथील सामाजिक कार्यकर्ते विजय गोडगे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। घटनास्थळावर संगमनेर तालुका पोलीस स्टेशनच्या वतीनं घटनेची दखल घेत पाहणी करण्यात आली आहे। पोलिसांकडून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे, तर श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना देखील पाचारण करण्यात आले होते। या अज्ञात चोरट्यांचा लवकरात लवकर शोध लावावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत। काल रात्री चिंचोली गुरुमध्ये 3 ठिकाणी रात्री 12 ते 3 या वेळेमध्ये घरफोड्या झाल्या। ते घरफोड्या पारेगावच्या धर्तीवर झाल्या। पारेगाव गडाकला तसं काहीतरी औषध मारून गुंगीचं औषध मारून तिथं बी असंच लुटण्यात आलं। तसंच या ठिकाणी बी 3 वस्त्यावर संतोष राधाकिशन गोडगे, नानासाहेब गोडगे, बबन भीमराज गोडगे यांच्या वस्तीवर सुद्धा तोच प्रकार करण्यात आला आणि 3 वस्त्यावरून कमीत कमी 5-5, 6-6 तोळे सोनं व रोख रक्कम त्या ठिकाणी पोबारा केला चोरांनी। तर या घटनेचा संगमनेर तालुका ग्रामीण पोलीस स्टेशनने व गावच्या वतीने मी असं निवेदन देतो त्यांना की त्यांनी लवकरात लवकर या चोरांचा शोध लावा। कारण कसं आहे, शेतकऱ्यांना रात्रीची लाईट असते, शेतकरी पाण्याकडे असतात, बाहेरून कडी लावून जातात आणि चोरटे त्याच गोष्टीचा फायदा घेऊन या चोरीचा हेतू साधतात। तरी लवकरात लवकर पोलिसांना आमची चिंचोली गुरव ग्रामस्थांच्या वतीने विनंती का या चोरांचा लवकरात लवकर शोध लावा। रात्री सगळे झोपलेले असताना बाहेरून कडी उघडून चोरट्यांनी 4 तोळे सोनं गेलं आमचा अंदाजे, म्हणजे आता कमी जास्त त्याच्यात लहान छोटं मोठं असं सगळं मिळून 4 तोळे सोनं गेलं। ते रक्कम होती का? रक्कम नाही गेलं, नाही ना, जे आहे ते फक्त सोनं गेलं। ही घटना तुम्हाला कधी कळाली नेमकी? हे रात्री आम्ही 1 वाजता सुनबाई जागी होती। सुनबाईने ती परत झोप लागली, तिला परत झोपून घेतला आणि 2 वाजता परत उठली ती दचक झोप अशी। उठल्यावर मग तिने पाहिलं दरवाजा उघडा आहे, कपाटाचा दरवाजा उघडा आहे, मेन गेट उघडं होतं ते पाहिलं आणि मग तिने आम्हाला नंतर उठवलं। आम्ही शेडमध्ये झोपलो तिकडे ना, तर तिने उठवलं आम्हाला। मग ते आम्हाला सगळं फोन फिरवले, चर्चा झाली सगळं तोपर्यंत असं। त्याच्यानंतर मी 2 वाजता 1-2च्या दरम्यान मी त्या पोलिसांना फोन केला संगमनेर तालुक्यातले, तर त्यांनी फोन नाही उचलला। मी मग 100 नंबर डायल केला आणि फोन नगरला लागला आणि मग त्याच्यानंतर ते म्हटले की मी 5-1 मिनिटानंतर मी संगमनेरला सांगतो, अशा ठिकाणी चोरी झालेली आहे, तर तुम्ही त्या ठिकाणी जावा असं। मग त्या ठिकाणी मग इथं आलते नंतर मग पोलीस आणि मग बघून गेले की चोरी झालेली आहे की नाही सत्य तसं। आणि अजून 2 ठिकाणी पण झालेली, अशी एकाच ठिकाणी नाही तर 2 ठिकाणी झाली। दुसऱ्या ठिकाणी कुठं झाली? 3 ठिकाणी। त्यांचे काय नाव आहे? अनिल बबन गोडगे चिंचोली गुरव आणि नानासाहेब त्र्यंबक गोडगे आणि एक संतोष राधाकिशन गोडगे। नानासाहेब गोडगे यांच्या इथं साधारणतः 6-6.5 तोळे असेल, आमची इथं 3-3.5-4च्या दरम्यान असेल, म्हणजे 3.5-4च्या दरम्यान असेल।
आणि संतोष राधाकिशन घोडगे यांचे तर 2.5 तोळे सोनं एवढं लंपात झालेलं आहे, इथून चोरी झालेलं आहे. हा स्प्रे पण मारला होता तोंड, आणि आमच्या वहिनींनी इथं मारलं होतं प्रयत्न केला ना. तुमच्याकडे इथं कुठं? हा असं तोंड इथं स्प्रे मारले, हा हा हा. आणि वहिनीने ज्या टायमाला उठायचा प्रयत्न केला त्या टायमाला मला असं 5-10 मिनिटं हलत होते, त्याच्यानंतर सुद्धा जाग नाही आली. म्हणजे डायरेक्ट त्याच्यानंतर जाग आली तर मी उठून बघतो तर नुसतं पळतो इकडे तिकडे कुत्रे भुकतील तिकडे, त्या दिशेने पळायला लागलो. चोर इकडे आहे का काय काय इकडे खालती. रात्री का? हा रात्री. आणि त्याच्यानंतर मग मी पोलिसांना फोन केला. त्या स्प्रेनं त्रास वगैरे काय झाला? स्प्रेना त्रास नाही झाला, पण मग मला 15-20 मिनिटं काही उमजलंच नाही. बेशुद्ध म्हणजे एक बेशुद्ध टाईप पडेल होता. 3 केसेस झालेला आहे आता, चोरीच्या 3 केसेस झालेल्या आहे. म्हणजे 11-12च्या दरम्यान तोळं, म्हणजे 11-12 तोळे सोनं गेलेलं आहे. तर या ठिकाणी पोलिसांनी लवकरात लवकर बंदोबस्त करून भयांचा तपास लवकर काढावा, आमची एवढीच मागणी फक्त बस. गोडगे चिंचोली वस्तीवर चोरी झाली. तुमच्या वस्तीवर? हा, रात्रीची 1:30च्या टायमाला थोडे पाण्यात आले खिडकी वाटा, पण घरचे म्हणून पाहिलं नाही लवकर वेळेवर. 3.5 तोळे सोनं गेलं. पैसे नाही गेले, पैसे नव्हतेच, पैसे गेलेच नाही. आणि गंठण होतं, राणी हार होता 1.5 तोळ्याचा, आणि कानातली जुबी होती, पायातली जोडे होती. एवढ्या वस्तू गेल्या. पोलिसांनी लवकर काळजी करून चौकशी केलीच पाहिजे ना, असं आमची एवढी गरिबाची शेतकऱ्याची विनंती. आम्ही गरीबच माणसं होतो पहिले, आता त्याचे काम करूनच आहे ना. नानासाहेब गोडगे, राहणार चिंचोली. एका मुलाचे डागडुग, म्हणजे संपूर्ण डागडुग आम्ही त्याचे लग्नाचे संपूर्ण ठेवतो. मुंबईला असल्यामुळं वेळ ठेवून गेला, तिकडे काही कामावर नेत नाही म्हणून तर हे ठेवलं. आणि घरात माणसं कमी असल्यामुळं ते घरात एका खोलीमध्ये राहिले, एक खोलीमध्ये बाहेर झोपला असल्यामुळे एक खोली चोरी केली. पण आम्हाला वाटलं घरचं माणूस डब्याला गेला असं म्हणून बाथरूमला गेला असं तर आवाज आला, पण मग थोडं कानाडे केलं पाहिलं दीड भाग परत झोपले. पण परत तिला संशयामध्ये कोण वाजत होती, बाहेरून येणार आतूनच लाईट बंद, आता लाईट बंद करून बाहेर लाईट असल्यामुळे ते दिसले ते. मग ते म्हणे आमचं काम झालं म्हणजे जळाले. मग ते काही माणसं पाठीमागच्या दाराजवळ निघून गेले, आणि काही कुठून बसले मी झोपले ते पण होते. काही तुम्ही बाहेर झोपले? आम्ही बाहेर, तुम्ही मध्ये? ते माझ्याजवळ उभे असल्यामुळे, पण मग मला वाटलं पण वाजलं असं, म्हणजे वरून बोलली म्हणे दादा आला का काय म्हणता, आजावला का आमचं कधी बोलली. म्हणलं अरे तो वर झोपेले म्हणलं, तो वर झोपेले. तर मग त्या संशयावर आम्ही राहिलं, आणि मग ते कुत्रे काम झालं चला म्हणे, मग असं आम्ही लोकांना फोन केल्यानंतर लोकांना ते आमची वहिली, तेव्हा ते त्याला माहीत झालं. आज शेवट आमच्यावर केली. तुम्हाला कधी कळलं चोरी झाली? लगेच त्याच टाइमला म्हणजे आम्ही सांगत दार वाजलं. तुम्ही बाकीचं कोणाला काही फोन बिन केले काही असं फोन केले ना, त्यांचं मग पाहिलं अरे आमची वहिली. मग शेजारचे 3 दरवाजे लावले होते, त्या माणसाला बाहेर निघता नाही आला. दुसऱ्या शेजारच्या लोकांना शेजारी म्हणजे चोरी करून बाहेर गेले, दरवाजे लावून घेतले का? 1000 फूट अंतर आमचा. शेजारी 2 घर आहे, 3 घर आहे ना, एक घरात केली 2 घरात दरवाजा लावले 3 बाहेर. त्यांना बाहेर निघतच नाही आला ना. आम्ही फोन केल्यानंतर ते जागे झाले, ते म्हणे दरवाजा पण लावला बाहेर. कुत्रे बुकायचे पण दरवाजे सगळं बुकाचे वागत काय तर बसेल वागत काही संशय नाही. मी झोपून घेतलं परत. काय स्प्रे बी मारले असं काही नाही? काही ठिकाणी असं नाही. आम्ही जागा बोलायचो ना, आपण बोलल्यावर मी बोलू मला आतून बोललेलं तुम्ही होईल. अरे मी बाहेरून दर्जा लागले, जाताना बाहेरून दर्जा लागलं तर दरवाजे उडून गेले मध्ये गेला. आपला पण किती खाटली उठली, मी जरा उठलो होतो मध्ये जाऊन येऊन. मग एकदम राखा नसल्यामुळे पण मी थोडं सध्या. किती लाखाचं गेलं असेल चोरीला अंदाजे? किती लाख? तर या तळेगाव परिसरामध्ये सर्वच थोडंसं दहशतीचं वातावरण झालेलं आहे. चोऱ्या घडणं, कुठं अशी दहशत पसरवणं. तर या तालुक्यातील सर्व जे म्हणजे उपनिरीक्षक, सगळे पोलीस महासंचालक किंवा तालुका प्रतिनिधी यांनी या भागाकडे लक्ष दिले पाहिजे. म्हणजे कुठली बी शेतकऱ्याला जरा दिवसभर काबाड कष्ट करतो, झोपतो, ते त्या दहशतीतून जरा त्यांनी लक्ष घातले पाहिजे, एवढं माझी विनंती. पूजा संतोष गोडगे. काय झालं?
घरी चोर आले होते रात्री 1-1:30च्या दरम्यान. त्यानं आल्यानंतर त्यांनी खिडकीतून प्रवेश केला, खिडकी तोडून. आणि खिडकी तोडून नंतर आम्हाला 1 तासामध्ये काय झालं काय नाही ते काहीच आठवत नाहीये. त्याच्यानंतर आम्हाला जाग आल्यानंतर आम्ही सर्व बघितलं आणि शेजारी पण कड्या लावलेल्या होत्या बाहेरून, तर त्यांचा फोन आला होता का कडा उघडा म्हणून. मग आम्ही गेलो तिथं, कडा उघडल्या आणि मग त्यांना ते सगळे इकडे पळत आले. मग इथं पाहिलं आम्ही तर सगळं हे झालं होतं. माझं काही सोनं होतं कपाटामध्ये ठेवलेलं, तिथं आम्ही झोपलेलो तरी त्यांनी कपाट उघडून ते सोनं वगैरे घेऊन गेले. असं झालं. किती तोळे? माझं 2 तोळ्याची मोठी पोत होती, ती पण घेऊन गेले. अजून माझ्या पायातल्या मुंद्या वगैरे होत्या त्या घेऊन गेले. अजून यांची चैन होती ती पण घेऊन गेले. काही पैसे वगैरे? पैसे होते किती? 2-3 हजार रुपये असतील घरात. किती लाखाचं काय असं? ते असं तरी सगळं? 2-1 लाखापर्यंत गेलं. हा ना. त्यांचं नाव काय? संतोष काय? संतोष राधाकृष्ण गोडगे. ठीक आहे.